विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण BA द्वितीय वर्षामध्ये मराठी नाट्यात्मक साहित्य या अभ्यासपत्रिकेसाठी खापऱ्या चोर हे अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं वगनाट्य अभ्यासत आहोत. आपण पहिल्या आणि दुसऱ्या दृश्यामध्ये हे समजून घेतलं की ही कथा एका खापऱ्या चोराची आहे आणि यामध्ये पाटील, मामा, भोलाराम आणि खापऱ्या चोर अशा 4 पात्रांनी आतापर्यंत भूमिका निभावलेल्या आहेत. आपण मागच्या 2 दृश्यांमध्ये पाहिलं की खापऱ्या चोराचा गावामध्ये प्रवेश होतो आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करायला सुरुवात करतो. पाटील यांच्यासाठी ही चोरी प्रतिष्ठेवर त्यांच्या प्रतिष्ठेवर एक कलंक लागल्यासारखं असते आणि म्हणून पाटील खूप प्रयत्न करतात. अशा चोऱ्या होत असताना अचानक जेजुरीची जत्रा सुरू होते. जेजुरीच्या माळावर अनेक लोक जाये करतात. यांच्या गावातून, यांच्या शिवारातून रस्ता जात असल्यामुळे पाटील जाणाऱ्या येणाऱ्याची नाकेबंदी करतो आणि प्रत्येक जाणारा येणारा माणूस त्यांच्या नजरेखालून जावा यासाठी प्रयत्न करतो. जसं की सूत्रधाराने आपल्याला मागच्या अंकाच्या शेवटी, मागच्या दृश्याच्या शेवटी सांगितलं आहे की पाटील आणि खापऱ्या चोर यांची भेट होणार आहे आणि ही भेट काय होते, कशी होते हे आता आपण या तिसऱ्या दृश्यामध्ये पाहणार आहोत. तिसरं दृश्य हे जेजुरीच्या डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्याचं आहे. यामध्ये एक झाड दाखवलेले आहे रस्त्याच्या बाजूला आणि या झाडाखाली एक नवीन पात्र आहे, एक स्त्री पात्र आहे. तिचं नाव आहे सीताबाई आणि तिला दाखवण्यापासून हे दृश्य सुरू होतं. तर एका झाडाखाली सीताबाई आपलं गाठोडं घेऊन बसलेली असते आणि तिथे नंतर खापऱ्या चोर खांद्याला गाठोडं लावून प्रवेश करतो. आपण मागच्याच अंकामध्ये पाहिलेलं आहे, मागच्या प्रवेशामध्ये पाहिलेलं आहे की खापऱ्या चोर सुद्धा जेजुरीच्या दर्शनाला, खंडोबाच्या दर्शनाला निघालेला आहे. तो त्या बाईला पाहतो आणि म्हणतो, मल्हारी मार्तंड, खंडोबाराया, कोण गाव बाई? त्या बाईला तिचं गाव विचारतो. ती म्हणते, तिचं नाव सीताबाई आहे. ती म्हणते, मी नांदगावची, मी जत्रेला चालले, सोबत नाही म्हणून बसले, मोहर चोराची भीती आहे म्हणा. म्हणजे एकंदरीत सगळ्या पंचक्रोशीमध्ये झालेलं आहे की चोर हा या रस्त्यामध्ये आहे. हे जे पाटलाचं गाव आहे या गावाच्या प्रदेशामध्ये चोर आहे. आता चोराला एवढी भिण्याची भीती याच्यामुळे की चोर म्हणजे आजचा शब्द चोर नाहीये. आपण काय करतो, जो लपून छपून चोरी करतो त्याला चोर म्हणतो. परंतु त्या काळामध्ये जेव्हा अण्णाभाऊ साठे लिहायचे त्या काळामध्ये चोर हा जबरदस्ती करणारा, खून करणारा, प्रसंगी हातपाय तोडणारा अशा स्वरूपाचा व्यक्तीला चोर म्हटलं जायचं आणि त्यामुळं त्याच्या नावाची भीती साहजिकच होती. तर ही सुद्धा त्या चोराची भीती असल्यामुळे बसली. खापऱ्या म्हणतो, खरं आहे ते, पर नाव काय बाई तुमचं? माहेरचं नाव सीता, मी पवारांची आहे. असं का? बरं झालं. माझं नाव लव्हाजी. खापऱ्या चोर खोटं नाव सांगतो. माझं नाव लव्हाजी, मी खंडोबाचा वाघे आहे. त्यावर सीताबाई म्हणते, अगं बाई, बरं झालं, आनंद झाला, गाठ पडली ते. यावर तो म्हणतो,
हो, मला सुद्धा फार आनंद झाला. आपली गाठ पडली. ती खिंड आहे का? तिथे एक चोर आहे. मी फार भ्यालो होतो, पण बरं झालं तुमची भेट झाली. यावर सीताबाई म्हणते, हो हो, मी बी लई भ्यायले होते. खापऱ्या म्हणतो, पण अजून ती भीती टळली नाही बरं. तिला आणखीन भीतीमधून बाहेर काढायचं नाही. सीता म्हणते, म्हणजे मला नाही समजलं ते. खापऱ्या म्हणतो, म्हणजे असं, आपण एकाला दोघं असलो तरी तो चोर आडवा येणारच. तो चोर भारी सैतान आहे हो. म्हणजे याच्या डोक्यामध्ये काय चाललंय माहित नाही, परंतु तो तिला भिव घालतोय. सीता म्हणते, मग काय करू मी म्हणता? खापऱ्या म्हणतो, त्यासाठी कुणी बी विचारलं तर मी खंडोबाची मुरळी आहे म्हणून सांगायचं. या ठिकाणी लक्षात येईल की त्यानं स्वतःची परिचय काय दिलेला आहे? वाघ्या म्हणून. आणि त्या सीताबाईला काय केलंय त्यांनी? मुरळी. सीता म्हणते, पर मी मुरळी नव्ह, खोटं कसं सांगायचं? खापऱ्या म्हणतो, तसंच सांगायचं तरच त्या चोराची पीडा चुकल, नाहीतर आपण मेलोच बघा. म्हणजे आणखीन भिव घालणं चालू आहे. सीता म्हणते, बरं बरं, तसंच सांगते. पण काय व, तो चोर कसला आहे? आता खापऱ्या त्या चोराची आणखीन जास्त भीती घालण्यासाठी म्हणतो, त्यो भारी डांबीस आहे, सैतान आणि माझ्यावानीच आहे. सीता आश्चर्यानं, अगं बाई, तुम्हावानी म्हणजे अंगापिंडानं माझ्यावानी? हो, नाहीतर मलाच तुम्ही चोर म्हणाल. लाजत, असं कसं? खापऱ्या म्हणतो, पण सीताबाई, तुम्ही दरवर्षी देवाला जाता वाटतं. सीताबाई म्हणते, हो, मी देवाला नवस केलाय. खापऱ्या म्हणतो, नवस कसला हो बाई? सीताबाई म्हणते, एवढा चोर पटकन मरू दे म्हणून. खापऱ्या अचानक, अरे बापरे, मग लांबची पिढा जवळच आली की. सीताबाई, ती व कशी? खापऱ्या म्हणतो, म्हणजे तुम्ही बी चोराच्या विरुद्ध आहे सा? आणि काय व सीताबाई, त्या चोरानं तुमचं काय चोरलं? सीताबाई म्हणते, त्यांना माझं वाटूळच केलं मेल्यानं. खापऱ्या म्हणतो, अव पर काय मांजर मारलं तुमचं? सीताबाई म्हणते, काय सांगायचं, त्या हलकाटाचं करणं, खरंच तो पटकीनं मारावा, माझ्या डोळ्या देखत त्याचं मड बसावं. खापऱ्या जास्तच परेशान होतो, कारण की सीताबाईचा त्याचा कुठलाही अर्थार्थी आतापर्यंत संबंध आलेला नसतो. म्हणून तो आणखीन विचारतो, खोदून विचारतो, पर सीताबाई, त्या चोरानं असं काय केलं ते तरी सांगा, उगी शिवाय देऊ नका. सीताबाई रागात, तुम्हासनी कशा बाई राग येतोय व? खापऱ्या थोडीशी माघार घेत, पर एखाद्याला माग शिवाय देणं बरं नाही. आणि काय व, त्या चोरानं तुमचं केलं तरी काय? मग सीताबाई तिचं विश्लेषण करते की ते तिला राग का आहे. एका रात्री तो चोर आमच्या गावात शिरला. चोर चोर म्हणून दंगा झाला. चोर चोर म्हणून दंगा म्हणजे धावपळ झाली. लोक पळू लागले. आमचं मालक दारात होतं, ते बी पळू लागलं आणि एका आडात पडून मेलं. आड म्हणजे विहीर. चोर चोर असा गलका झाला, ते सुद्धा मागे पळाले आणि आडात पडून मेले. खापरे म्हणतो, म्हणजे तुमचा मालक मेला? अव, पर त्या चोराचा काय गुन्हा? काय गुन्हा म्हणजे? रागात, अव, तो चोर गावात शिरला नसता तर पळापळ झाली नसती. खापरे आश्चर्यानं, म्हणजे तुमचा नवरा आडात पडला म्हणून चोरानं चोरी करायची नव्हती असं का? असू द्या, बसा, खावं भाकरी. सीता म्हणते, माझा उपास आहे. खापरे म्हणतो, मग बरं आहे, पण सीताबाई, नवरा मेल्यापासून तुम्ही कुठं असता? सीता म्हणते, माहेरी. सासरी थोडी शेती होती, ती बी खुंदलपूरच्या सावकारानं व्याजात गडप केली. खापऱ्या त्यावर सांगतो, आता हेच बघा बरं सीताबाई, चोर पोटासाठी गावात शिरला, तो पटकन मारावा म्हणून तुम्ही देव पाण्यात घालून बसलाय आणि व्याजात जमिनी घेणाऱ्या सावकाराबद्दल काहीच बोलत नाही सा. ते विचार करायला लागते. इतक्यात तिथे काही वारकरी प्रवेश करतात. त्या वारकऱ्याजवळ प्रत्येकाजवळ आपापलं एक गाठोडा आहे. वारकरी याचा अर्थ आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात सर्व आहे की ज्यांनी
टाळ आहे ज्यांच्याकडे, अष्टगंधाचा टिळा लावलेला आहे, डोक्यावर टोपी आहे, अशा एक कल्पना करा की वारकरी म्हटल्यानंतर जे डोक्यामध्ये आपल्या दृश्य येतं वारकऱ्याविषयीचं, तसे वारकरी 5-6 वारकरी तिथं येतात. आता ते कुठं चाललायत तर साहजिकच जेजुरीला चाललेत, खंडोबाला. सर्वजण या दोघांकडे पाहून, रामराम पाहुणं, काय जेजुरीला निघालं वाटतं? खापऱ्या म्हणतो, रामराम, हो आम्ही खंडोबाला जातोय. तुम्ही साधं खंडोबाचं भगत का? आता या ठिकाणी भगत म्हणजे भक्त या अर्थानं, पण खंडोबाचे भगत या अर्थानं आणखीन थोडासा वेगळा, म्हणजे देवाला वाहून घेतलेले असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. परंतु इथं आपल्याला भगत या शब्दाचा अर्थ भक्त, त्याच्या भेटीला जाणार लोक असं अपेक्षित आहे. सर्वजण म्हणतात, हो हो आम्ही सारं खंडोबाचं भगत आहे देवा. त्यावर खापरा होतो, मग काय आनंद झाला बाबांनो, म्हणा बरं एकदा सदानंदाचा येळकोट. सर्वजण म्हणतात, येळकोट घ्या येळकोट. आता हे माहीतच आहे आपल्याला की जेजुरीच्या ज्या खंडोबाचा असतो तो जय जयकार नसतो, तो येळकोट म्हणतात. खापरे, हा मंडळी खावा भाकर, आणि हे बघा मी देवाचा वाघ्या आहे, मला लवाजी वाघ्या म्हणतात. आता पहा तिथल्या तिथं त्यांनी सगळ्यांसोबत ओळख करून घेतली. वारकऱ्यामधला एक जण म्हणतो, मग काय बेस झालं, आता चोराची डरच नाही, जाऊ सुखात देवाला. म्हणजे त्यांना सुद्धा ऐकण्यात आलेलं आहे की या परिसरामध्ये चोर आहे, ते सुद्धा भीतच होते. पण आता त्या भीतीला आणखीन वाढवण्याचं काम हा खापऱ्या करतो. तो म्हणतो, छाछा तसं नाही बरं मंडळी, त्या खिंडीत त्या चोराचा तळ आहे. खिंड म्हणजे जे निमुळता भाग असतो 2 डोंगराच्या मधला. आता यांना डोंगराच्या वर जायचं जेजुरीला, तर साहजिकच कुठं ना कुठं तरी निमुळती जागा असणार. तर तिथं म्हणतो त्या खिंडीत त्या चोराचा तळ आहे. तळ आहे म्हणजे तो तिथे थांबलाय लपून. तेव्हा कोणी बी विचारलं की आम्ही सारे वाघे आहे म्हणून सांगा. काय पटलं का? सर्वजण म्हणतात, कबूल कबूल. आता यानं सगळी टीम बसल्या बसल्या त्या चोराच्या नावाची जी भीती आहे त्या भीतीचा वापर करून एक संपूर्ण टोळकं ज्याला म्हणता येईल, खंडोबाच्या नावानं भक्ती करणारे लोक असे बनवलेले आहेत. सगळ्यांना वाघ्या बनवलं आणि ती जी स्त्री आहे तिला मुरळी बनवलं. तितक्यात हे सर्वजण मान्य करतात, तितक्यात मामा येतो. तो सुद्धा आपलं गाठोडं घेऊन आलेले. आता मामा हे पात्र आपल्याला माहीत असेल. मामा हा भोलाराम शेठजीच्या घरी नोकर आहे. आपण त्याला त्या ठिकाणी त्याचे स्वभाव विशेष आपण पाहिलेले आहेत. तर हा जो मामा आहे हा मामा येतो आणि मामा आल्या आल्या सर्वांना म्हणतो, रामराम मंडळी, खंडोबा पावला सोबत लाभली. त्याला चांगलं वाटतं. सर्वजण म्हणतात, रामराम या महाराज. आपल्याकडे महाराज असं म्हणायची एक पद्धत आहे की बो या चांगला माणूस. खापऱ्या म्हणतो, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. म्हणजे थोडस सांकेतिक पद्धतीनं, खरोखर पाहतोय का नाही पाहत ते माहित नाही. मामा म्हणतो, माझं नाव मामा, मी देवाला जातोय. म्हणजे याचा अर्थ त्या मामाचं नाव मामाच आहे, त्याला दुसरं नाव लेखकाने दिलेलं नाही, आणि सांगतो की मी देवाला जातोय. यावर खापरो म्हणतो, मामा नाही का? मग छान आहे, बसा, मी लवाजी वाघ्या आहे, घाबरू नका. यावर मामा म्हणतो, वाघ्या? मग काय मजा आली. मी दरवर्षी जेजुरीला जाऊन देवामोर 2 मेंढाईत बकर मारित असतो. आता तिथं मेंढाईत मारित असतो. आता चांगलं 100 रुपये कमरेला बांधून निघालोय, पण त्या चोराची भीती आहे ना व. आता जेजुरीला खंडोबाला मांसाहारी नैवेद्य देण्याची सुद्धा प्रथा काही काळापूर्वी होती. आता सुद्धा ती प्रातिनिधिक स्वरूपात किंवा सरळ स्वरूपात सुद्धा दिली जाते. पण इथं त्यांनी दाखवलेलं आहे की हा जो आहे मामा हा नवस बोललेला असून तिथं दररोज 2 बकरं किंवा मेंढी तिथं बलिदान देत असतो, त्यांना त्याची बळी देत असतो. तर यावेळेस सांगतो की माझ्याकडे 100 रुपये आहेत आणि आता मला त्या चोराची भीती वाटत होती, पण तुम्ही भेटल्यामुळे आता भीती वाटायचं काम नाही. यावर खापऱ्या म्हणतो, ते खरं आहे अव मामा, तो चोर तर तुमची वाट बघित बसलाय तोंड पसरून. आता इथं मात्र फिरकी घेतोय का खरोखरच
खापऱ्या चोर त्याचीच वाट बघत होता हे समजणं कठीण आहे, परंतु दुहेरी अर्थानं त्यानं हे सांगितलं. मामा म्हणतो खरंच बाबा असल, अव त्यो चोर नव, रानगा आहे रानगा. खापऱ्या म्हणतो म्हणजे तुम्ही चोर बघितला का हो? मामा म्हणतो अगदी जवळ आला होता, थोड्या फुशारकीमध्ये, कारण कोणी चोर बघितलेला नाही, त्यानं चोर बघितलेला आहे म्हणून थोडंसं मोठेपणा. अगदी जवळ आला होता, दणक्याबाज आहे, रगानं रूपानं असा लवाजीवानी आहे. खापऱ्या म्हणतो माझ्यावानी का मीच? मामा म्हणतो तसं कसं देवा, तुम्हासनी चोर कसं म्हणाल, पर त्याला दाढी आहे व माझ्या नरडीवरच पाय देत होता, भारी बेरकी आहे. बेरकी म्हणजे बारीक लक्ष ठेवणारा, सगळ्यावर चोर या अर्थानं, थोडासा हुशार या अर्थानं. त्यावर खापऱ्या म्हणतो म्हणजे चोराची तुमची गाठ पडली होती तर? बरं मग मामा ही भेट कुठं झाली? तो आणखीन खोदायचा प्रयत्न करतो. त्या आमच्या भोला शेठच्या घरात मी नोकर आहे तिथं. खापऱ्यामध्येच त्याला तोडून म्हणतो, म्हणजे त्यांना पूर्ण सांगायच्या आधीच खापऱ्या बोलतो मग आता रजा काढली वाटतं. मामा म्हणतो हो रजा काढली, शिवाय शेठची बी एक देवाकडे फिर्याद गुजरायची आहे. हो रजा काढली, शिवाय शेठजी बी एक देवाकडे फिर्याद गुजरायची आहे. फिर्याद म्हणजे देवाकडे एक मागणं मागायचंय, देवाकडे एक तक्रार करायची, देवाकडे एक नवस मागायचं या अर्थानं. त्यावर खापऱ्या म्हणतो शेठजीची नि देवाकडे कसली फिर्याद, कसली विनंती, देवाला काय मागणार आहे ते? मामा म्हणतो दुसरी कसली असणार, हीच की देवा एवढा चोर पटकन मरू दे, मी दरवर्षी जागरण घालीन. त्यांनी मला 50 रुपये दिले ती. आता खापऱ्या हा जरी चोर असला तरी तो जुन्या काळातला चोर आहे आणि त्या चोराची सुद्धा देवावर श्रद्धा आहे. आणि म्हणून जेव्हा कोणी कोणी देवाला साकडं घालतं तेव्हा तेव्हा खापऱ्या चोर परेशान होतो, तंग होतो की खरंच देवान तसं केलं तर. म्हणून म्हणतो अरे बापरे, ही दुसरी पिढा. तर पहिली पिढा कोणती? ती सीताबाईची मागणं होतं चोराला मरू दे, आणि ही दुसरी. मामा दुसरी कसली असणार, हीच की देवा एवढा चोर पटकन मरू दे, मी दरवर्षी जागरण घालील. त्यांनी मला 50 रुपये दिले ती परत. हा म्हणतो अरे बापरे, ही दुसरी पिढा. तर सर्व म्हणतात काय व वाघोबा कसली पिढा. आता इथं खापऱ्या म्हणतोय की आता ही दुसरं संकट आहे, पण आता हे दुसरं संकट बाकीच्या वाटते की याला काय संकट आहे, म्हणून सगळेजण म्हणतात काय व वाघोबा कसली पिढा. कारण त्यानं स्वतःला काय सांगितलेलं आहे, वाघ्या सांगितलेलं स्वतःला, खंडोबाचा वाघ्या. खापऱ्या म्हणतो पिढा म्हणजे अशी, जर काही भानगड त्या चोराला समजली तर आपला झुणका पातळ नाही का होणार. याने विषय बदलला मोठ्या चतुराईनं, की जर हे चोराला समजलं तर आपलं काही खरं नाही, असं या अर्थानं. सर्व म्हणतात खरंच खरंच. यावर खापऱ्या म्हणतो आता ऐका, आता ह्यो मामा वाचणार नाही, नक्कीच तो चोर आडवा येणार. कशामुळे आडवा येणार? कारण की मामा त्याला मारायसाठी देवाकडे साकडं घालायला चालला, तो थोडीच जाऊ देणार आहे. यावर मामा घाबरतो. मग व कसं वाघोबा? सर वाघोबा काय सांगा, काहीतरी तोड म्हणजे याच्यावर उपाय काय. आता यानं चोरानं मामाला मारू नये म्हणून काय करावं, कारण की त्यानं भिव घातलेलं आहे, चांगलंच भिव घालतोय तो. यावर खापऱ्या म्हणतो ऐका सांगतो, मामा तुम्ही आता चटकन लुगडं नेसा, बस सारी कटकट पटकन टळतीया बघा आटपा. आत्यानं काय केलं, काय सांगितलं की तुम्ही लुगडं नेसा. कुणाला? मामाला. मामा दचकून लुगडं नेसू, आणि हो. यावर खापऱ्या म्हणतो आणि मुरळी व्हा, बस मोर देव हाय. म्हणजे याला काय करतो, लुगडं नेसून मुरळी करतो. म्हणजे मी मुरळी होऊ? खापऱ्या म्हणतो जान प्यारी का बकरी प्यारी बोला. सर्वजण जान प्यारी, नेसा मामा लुगडं. खापऱ्या मामा ऐका चोर वंगाळ आहे. आत्याची भिव घालायची, मामा ऐका चोर वंगाळ आहे. मामा बरं पर लुगडं कुठं आहे? खापऱ्या म्हणतो घ्या सीताबाईपासून उसनं. सीताबाई म्हणते पर डोंगरावर गेल्या गेल्या माझं परत दिलंच पाहिजे हो, नाहीतर.
मामा म्हणतो नाहीतर काय, जलंभर मी लुगडं नेसणार आहे काय. बाई वक्त्याला लाज नसती. सीता लुगडं देते, ते घेऊन मामा पडद्याआड जाऊन नेसून लाजत लाजत येतो. खापऱ्या म्हणतो भले मामा, म्हणा बापांनो सदानंदाचा. सर्वजण म्हणतात येळकोट घ्या येळकोट. एक म्हणतो मामा लुगडं दंडतया. खापऱ्या म्हणतो ए भक्तांनो, मामा नव मावशी म्हणा, आतापासून यो मामा मावशी झाला. सर्वजण म्हणतात बोला मोर काय करायचं. खापऱ्या म्हणतो आता भाकरी खावा आणि सारी गाठोडी एकत्र बांधून एकच गाठोडं करून माझ्याकडे द्या आणि चला. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हा जो मामा आहे, जो पुरुषाचं पात्र आहे, त्याला यांनी कथानकामध्ये स्त्री पात्र बनवलं, म्हणजे त्याची मावशी केलेली आहे. आता मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं होतं, वगनाट्य हा लोकनाट्याचा एक प्रकार आहे. आणि त्या लोकनाट्यामध्ये आपण ते काळूबाळूचा लोकनाट्य मंडळ ऐकलं असेल. सकाळपासून ते रात्री सुरू व्हायचं ते सकाळपर्यंत चालायचं. त्याच्यामध्ये हे वगनाट्य असतं. आणि वगनाट्याचा आधार असतो कृष्ण आणि रुक्मिणी किंवा कृष्ण आणि गवळणींचा संवाद. म्हणजे गवळणी मथुरेला जात असतात आणि त्यांच्यासोबत एक पुरुष मावशी होऊन त्यांच्यासोबत असतो. आणि जेव्हा कृष्ण अडवतो तेव्हा कृष्णासोबत एक सुदामा असतो. तुम्हाला जर तुम्ही जर वगनाट्य पाहिले असेल, तमाशे हे जर तुमच्या गावामध्ये येत असतील, लहानपणी जर तुम्ही पाहिलं असेल, आता तर ते बंद झाले सगळे, परंतु तरी काही काही लोकनाट्य मंडळी आपल्या उरुसामध्ये वगैरे येतात. आपला जो हजरत उरुस भरतो इथं पीरचा, त्या ठिकाणी असे येतात आणि त्याच्यामध्ये हे वगनाट्य चालतात. वगनाट्यामध्ये खटकेबाज संवाद बोलण्यासाठी ती मावशी असते, तिच्यासोबत 4-5 गवळणी असतात आणि समोर कृष्ण आणि कृष्णाचे मित्र सुदामा वगैरे असतात. तर खटकेबाज संवाद हे सुदामा आणि मावशी यांच्याकडे असतात. तर कृष्ण आणि राधा यांच्याकडे जास्त खटकेबाज संवाद नसतात, परंतु विनोद निर्मिती करण्यासाठी मावशी तयार केली जाते. तर अशाच पद्धतीने या घटनेमध्ये इथं सुद्धा प्रसंग तोच आहे, प्रवासाचा. आणि त्या प्रवासाच्या प्रसंगामध्ये अनिवार्यता म्हणून त्या मामाला मावशी करून इथं वगनाट्याचा जो एक चौकट असते वगनाट्याची, ती इथे लेखकाने तयार केलेली दिसून येते. आता इथे बरोबर ती गवळण म्हणून ती सीताबाई पण आलेली आहे आणि मावशी म्हणून तो मामाचं रूपांतर मावशीमध्ये झालेलं आहे. इथे कृष्ण म्हणून तो खापऱ्या चोर आहे आणि बाकीचे त्याचे सहकारी आहेत. म्हणजे अशा ठिकाणी अशा पद्धतीनं वगनाट्याला साजेसं असणारं सगळं वातावरण इथं तयार झालेलं आहे. परंतु ही कथानक कृष्णावर नाही, तर ही कथानक आहे सावकारशाहीच्या विरोधामध्ये. हे एक प्रबोधनात्मक वगनाट्य आहे आणि त्याच्यामुळं जरी ती चौकट असली, ते पात्र असले, तरी याच्यामध्ये थोडासा फार फरक आहे. आणि जेव्हा हे वगनाट्य सादर केलं जायचं तेव्हा प्रसंगानुसार त्याच्यामध्ये गाणी वगैरे विनोद केले जायचे. म्हणजे आता एवढं जे साधं पद्धतीनं आपले हे संवाद चालू आहेत, या संवादाला लोकनाट्यामध्ये कुठेही बदलायचे आणि त्यांच्या सोयीनुसार एखादं गाणं ते घ्यायचे. तर हा एक प्रकार आपण लक्षात घेतला पाहिजे. तर इथं मामाची मावशी झालेली आहे, कारण की हे वगनाट्य लिखित स्वरूपाचं आहे आणि आपल्या अभ्यासक्रमाला आहे. आणि सादरीकरणापेक्षा वगनाट्याचं लेखन, त्याची संहिता ही फार वेगळी असते. सादरीकरण करत असताना जेव्हा हे वगनाट्य सादर केलं जाईल तेव्हा ते फारच मुक्त असतं. म्हणजे ज्याला जे वाटेल ते संवाद बोलतात आणि त्याच्यातून एखाद्या गाण्यापर्यंत येतात. मुख्य भाग असतो की थोडासा खटकेबाज संवाद आणि एक गाणं, खटकेबाज संवाद आणि एक गाणं, म्हणजे कथानक सुरू राहतं आणि गाणे सुद्धा सुरू राहतात. गाण्यापर्यंत आणण्यासाठी जो विनोदाचा मधला भाग असतो ते यांचं कथानक असतं. इथे तसं काही नाहीये. इथे त्या गाण्यांना मर्यादा आहेत आणि म्हणून लगेच याच्या पुढचं कथानक लेखक सुरू करतो. तर लगेच जेव्हा त्याचं मामाचं रूपांतर मामीमध्ये होतं, मावशीमध्ये होतं, तेव्हा लगेच खापऱ्या सर्व लोक म्हणतात काय बोला मोहरं काय करायचं. आता सगळ्या गटाचं नेतृत्व खापऱ्या चोरानं स्वतःकडे घेतलेलं आहे. खापऱ्या चोर म्हणतो
आता भाकरी खावा आणि सारी गाठोडी एकत्र बांधून एकच गाठोडं करून माझ्याकडे द्यानी चला. आता बोलून चालून चोर आहे तर आपल्या लक्षात आलेलं आहे. यावर मामा हुशार आहे. मामा म्हणतो आपलं गाठोडं बुडाखाली घेऊन तो त्याच्यावर बसतो. भले वागोबा हे बरं आहे, चोरा हाती जामदार खाना. मग त्याला शंका आहे थोडीशी. खापरे म्हणतो म्हणजे मी का चोर आहे का? तुम्ही मला चोर म्हणता का? मामा म्हणतो तुम्हासनी चोर म्हटलंय का? खापऱ्या म्हणतो आपलं एक गाठोडं बांधलं की आपली एकी दिसल चोराला. त्याचं विश्लेषण त्याला स्वतःला सावरून घ्यायचंय. सीता म्हणते सारी गाठोडी तुम्हासने देऊन आम्ही काय करायचं? म्हणजे भरोसा नाही, सोबत आहोत, नुकतीच भेट झालेली आहे हे सुद्धा यांना सांगायचं. मामा म्हणतो आम्ही बोंबलायचं, देवा तसली एकीचं न ग आम्हासने, आम्हाला तसं नाही पाहिजे. मग कसली एकी करायची ते तरी सांगा. मामा म्हणतो आपला आपला गाठोडा आपापल्या बुडाखाली आणि वर आपली एकी, म्हणजे एकमेकाचं सामान आपण द्यायचं नाही, आपण एकत्र आहोत. हुशार आहे ते मुलं लोक. यावर खापऱ्या म्हणतो बरं बाबा तसली एकी करा. म्हणजे इथेच खापऱ्या हा चोर आहे आणि बाकीचे लोक सुद्धा हुशार आहेत, ते एवढे मूर्ख नाहीत हे दाखवण्यासाठी हे छोटासा संवाद आहे की आम्ही आमचं गाठोडं देणार नाही. आता हे सगळं चालू असताना, वगनाट्याचे हे सगळे घटक संवाद वगैरे चालू असताना आता जे कथानकाला सांगितलेलं आहे, पुढचं जे कथानक आहे ते इथं सुरू होतं याच दृश्यामध्ये. हे सगळं चर्चा झालेली आहे, यांची एकी झालेली आहे. याने ठरवलेलं आहे की हा वाघ्या आहे, हे भगत आहेत, ही मुरळी आहे, हे सगळं ठरलेलं आहे. त्यानं लुगडं सुद्धा नेसलेलं आहे. तर इतक्यात आपलं जे मुख्य कथानक आहे त्याच्यातला जो पाटील आहे, भोलाराम आहे आणि गावातले जे लोक आहेत जे की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसावर लक्ष ठेवून आहेत. तर आता इथं तर फार मोठा समूह झालेला आहे लोकांचा, म्हणून ते इथं येतात आणि त्यांना पाहताच खापऱ्या म्हणतो, कारण तो स्वतः चोर आहे, त्याला पण भीती आहे शेवटी. तो म्हणतो चोर पळा भक्तांनो पळा, चोर चोर चोर. म्हणजे जे येणारे पाटील भोलाराम आहे यांनाच चोर म्हणतो. सर्वजण आपापली गाठोडी घेऊन पळतात आणि सगळेजण म्हणतात चोर चोर चोर. तितक्यात पाटील म्हणतो ए चोरा उभा राहा, कुणी पळायचं नाही, नाहीतर गोळी घाली. आता आपल्याकडे माहिती आहे की पाटलाकडे बंदूक आहे आणि तो गोळी घालू शकतो. त्याच्या भीतीनं सर्वजण एकत्र येतात. आम्ही जंतरंकरी हाय, देवाची माणसं. सगळेजण सांगतात की बाबा आम्ही काही चोर नाहीत वगैरे, आणि त्यांना सुद्धा पटतं की हा काही चोर नाही, त्याची भीती निघून जाते. त्याच्यामुळे सर्व आपापली गाठोडी बुडाखाली घेऊन बसतात, खाली बसतात. पाटील भोलाराम वगैरे उभे आहेत. तेव्हा पाटील म्हणतो उठून उभं राहावा, आम्हाला चोर पाहिजे. तो चोराला शोधायला पाहिजे, आम्हाला चोर स्वाधीन करा असं त्याचं म्हणणं आहे. खापऱ्या म्हणतो चोर तुम्हासनी त्या खिंडीत घावल, आम्ही खंडोबाची माणसं आहे देवा. पाटील म्हणतो नाही. भोलाराम म्हणतो नाही पाटील, या टोळीत नक्की चोर असावा असं माझं मत आहे, परंतु तो हरामखोर चोर तर दाढीवाला होता. आता भोलाराम त्याच्या जो पहिला दृश्य आहे जेव्हा तो दाढी आहे त्याला, तेव्हाचा प्रसंग तो आठवतो. त्याला त्याचं म्हणणं आहे की चोराला दाढी होती, इथं कोणीच दाढीवाला नाही. पाटील खापऱ्याला, कारण तो अंगापिंडानं मजबूत आहे म्हणून तो खापऱ्याला म्हणतो ए तुझं नाव काय? खापऱ्या हात जोडून म्हणतो माझं नाव लवाजी, मी देवाचा वाघे आहे. मायबाप जेजुरीला जातोय देवाच्या भेटीला. आता लक्षात आलं असेल की यानं ही जी सगळी तयारी केली होती, सगळ्या लोकांना वाघ्या मुरळी वगैरे बनवलं होतं, हे या पाटलासोबत कधी ना कधीतरी प्रसंग येऊ शकतो रस्त्यात, म्हणून त्यानं केलेली तयारी होती. पाटील म्हणतो ऐक, आणि ही सारी देवाचीच माणसं? खापऱ्या म्हणतो होय देवा, ही भगत माणसं आहे, ती आपल्या जन्माची रडकथा घेऊन जेजुरीला जातात. हे गरीब माणसं. आता खरोखरच ती गरीब आहेत, वारकरी आहेत आणि देवाकडे चाललेली आहेत. भोलाराम म्हणतो मामाकडे पाहात. आणि या बाई कोण? आता भोलारामच्या हाताखाली काम करणारा तो मामा आहे, पण त्यानं स्त्रीचा वेश घेतलेला आहे. आता स्त्रीचा वेश घेतल्यामुळे तो बाहेर येऊ शकत नाही, कारण की त्याची कोंडी होईल. का लपलास म्हणून प्रश्नाची उत्तर द्यावं लागतील, म्हणून जसं आहे तसंच त्याला राहावं लागतं. म्हणून तो विचारतो आणि या बाई कोण? खापऱ्या म्हणतो ती मावशी, ही देवाची मुरळी आहे. साऱ्या मुरळ्यात ही गव्हर्नमेंट आहे बघा. गव्हर्नमेंट म्हणजे सगळ्या धष्टपुष्ट या अर्थानं, थोडंसं विनोदी स्वरूपात.
साऱ्या मुरळ्यात ही गव्हर्नमेंट आहे बघा. आता माणसानं जर एखाद्या धष्टपुष्ट माणसानं लुगडं नेसलं ते कसं दिसेल, तर म्हणून ती नजरेत भरते, ते जाडजूड आहे. मामा हळूच म्हणतो, ए वाघोबा जपून, ह्योच आमचा मालक आता र देवा. ती हळूच त्याला सांगते. खापऱ्या म्हणतो, हळू हळू न म्हणतो, तुमचा मालक. त्याच्या ती सांगते की बाबा हेच माझा मालक आहे भोलाराम, आणि तोच त्याला सांगतो की आमची मुरळी आहे म्हणून. पाटील म्हणतो, पण भलतीच लाजरी दिसतीये. आता हे जे वगनाट्याचं जे संवादात्मक असतात ते याच्यामध्ये आता सुरू झालेले आहेत थोडेसे, कारण की वगनाट्यच आहे. तमाशामध्ये जसे शब्द असतात तसे याच्यामध्ये वापरले जात आहेत. पण भलतीच लाजरी दिसतीये. खापऱ्या म्हणतो, ती पहिल्यापासून लाजळू आहे देवा. भोलाराम म्हणतो, म्हणजे लाजाळू कोंबडी बाजारात अंडी घालणारी ती हीच का? आता एक टोम नाही थोडस. खापऱ्या म्हणतो, होय महाराज, ही देवाची मानाची मुरळी आहे. मानाची म्हणजे विशेष त्याच्यामध्ये. भोलाराम म्हणतो, आणि तुमच्यापैकी चोर कोण आहे रे? खापऱ्या म्हणतो, मल्हारी मार्तंडा देवा, चोर का आमच्यावानी असतो? पाटील म्हणतो, तर मग चोर कसला असतो रे वाघोबा? चोराला शिंग असतात? यायचं नक्की असं संशय की याच्यामध्ये कोणतरी चोर आहे. खापऱ्या म्हणतो, सरकार आम्ही गरीब आहे. चोर गरीब नसतो, तो तुमान घालतो, ऐटीत हिंडतो आणि पैशाची पिशवी उशाला घेऊन निसतो. तुमान घालतो म्हणजे कपडे जे असतात ते चांगले असतात. ऐटीत हिंडतो, सगळीकडे हिंडतो आणि पैशाची पिशवी उशाला घेतो. आता एक कुणाला टोचू नये तर साहजिकच सावकाराला. आता तो जो काळ होता अण्णाभाऊंचा, तो सावकारशाहीला विरोध करणाऱ्याचा काळ होता, कारण की सावकारांची खूप मोठी पिळवणूक त्या काळामध्ये चालायची. आता हा बरोबर निशाणा जो त्यानं तिरकसपणे मारलेला आहे तो बरोबर भोलारामला लागतो. आणि भोलाराम म्हणतो, खोटं खोटं पाटील, हा डांबीस आहे, हाच चोर असावा. मला याचा संशय येतोय, पकडा याला. तितक्यात शिंकतो. पाटील म्हणतो, ह्योच चोर पकडू म्हणता? भोलाराम म्हणतो, म्हणजे तो चोर असाच होता, फक्त याला दाढीच नाही. तो कन्फ्युज, दाढीमुळे थोडीशी अडचण भोलारामला आहे. पाटील म्हणतो, ये वाघ्या, तू खरंच वाघ्या आहेस काय? खापऱ्या म्हणतो, मी खरा वाघ्या आहे बापा, खोटं बोलून काय मिळणार आहे? म्हणजे हा आपली पद्धती वाचायचं सोडत नाही. पाटील म्हणतो, असं का? मग घाल जागरण हातच, कर सुरू, चल आटप. एक गावकरी म्हणतो, भलं होऊ देस रेंदळ, कर सुरू जणू. आता इथं काय, म्हणजे जर तू वाघोबा आहेस तर तू इथंच जागरण सुरू कर, जे खंडोबाचं जागरण असतं ते सुरू कर, असं यांचं म्हणणं आहे. आता या निमित्तानं काय होतं, तुम्हाला मी पूर्वी सांगितलेलं की कथानक थोडंसं चालतं आणि एखादं गाणं म्हणण्यासाठी एखादा प्रसंग उभा केला जातो. तर यांनी कोणता प्रसंग उभा केलेला आहे, तर जागरण घालण्याचं, जो खंडोबाचं जागरण केलं जातं त्या पद्धतीचं वातावरण यांनी तयार केलेलं आहे. कारण की टाळ असलेले वारकरी तिथं आलेले आहेत, मावशी पण आहे तिथं, सीताबाई पण आहे, एक स्त्री लागत असते जागरणाला, आणि हा जो खापऱ्या चोर आहे हा सुद्धा तिथं म्हणणार आहे, तो त्याचा मुख्य नायक आहे. यावर खापऱ्या म्हणतो, बरं तर बघा, उठा र भक्तांनो, घ्या सनक, निकरा सूर्यदेवाचा गजर, म्हणा बापांनो सदानंदाचा येळकोट घ्या येळकोट. आता हे सगळं तयारी झालेली आहे. आता इथे येळकोट सुरू होतो. आता येळकोट हा एक वेगळा, येळकोट म्हणजे जागरण सुरू होतं. जागरण तुम्हाला माहितच असेल. आता हे जागरण सुद्धा इथे लिहिलेलं आहे. आता हे जागरण जेव्हा वगनाट्यामध्ये प्रत्यक्ष सादरीकरण केलं जाईल, वगनाट्याचं जेव्हा प्रत्यक्ष सादरीकरण केलं जाईल तेव्हा हे येळकोट तिथं 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तासापर्यंत चालतं. आणि लोकनाट्यामध्ये हा प्रकार घडतो, तिथं नृत्य केलं जातं, गायन वादन सगळंच असतं. तर मग इथं येळकोट सुरू होतो. सर्वजण म्हणतात, येळकोट घ्या येळकोट, दिमडी, डाळ, घाटी, तुंतुन, ढोलक यांचा आवाज येऊन जागरण सुरू होतं. म्हणजे तिथं वगनाट्यामध्ये जागरण सुरू झालेलं आहे. आता त्याचं जे सुरू असतं त्याच्यामध्ये त्याचं नायकत्व मुख्य जो त्याचा असतो तो खापऱ्या आणि मावशी
हे दोघंच करणार हे स्वाभाविक आहे. तर तो म्हणतो, हा या भक्तांनो दाखवा कसब जागरणाला या, जोग कोण मांडील मल्हारी जागरणाला या. आता इथंच गाणं आहे, गीत आहे. मावशी म्हणते, देवा पाव माझ्या नवसाला. खापऱ्या म्हणतो, देवा भंडारा वाहीन तुला, ये धावत तू खंडेराया, येळकोट मांडीला मल्हारी जागरणाला या. मावशी म्हणते, देव भक्तांचा कैवारी देव माझा. खापऱ्या म्हणतो, देव नांदे पेंबरावरी देव माझा. सर्वजण म्हणतात, त्याचा गजर जाईना वाया, येळकोट मांडीला मल्हारी जागरणाला या. म्हणजे एक एक ओळ त्यांनी दिलेली आहे त्या जागरणाची, कारण की संपूर्ण जागरण लिहिणं इथं शक्य नाही. मावशी म्हणते, मी मुरळी दोन्याची काडी. खापऱ्या म्हणतो, मी वाघ्या फरडा गडी, घे दंडवट तुझ्या पाया, जागरण मांडीलं मल्हारी जागरणाला या. तर अशा पद्धतीनं हे जागरण सुरू आहे. मावशी आणि खापऱ्या हे जे दोन महत्वाचे पात्र आहेत या वगनाट्यामध्ये. तुम्ही सुद्धा पाहत असाल, जर तुम्ही लोकनाट्य बघितलं तर त्याच्यामध्ये दोन जे पात्र असतात ते फार महत्वाचे असतात, आणि संपूर्ण ते जे तिथलं स्टेज असतं, तिथली जी पूर्ण प्रेक्षक असतात ते दोघं पूर्ण रात्रभर खिळून ठेवतात. काळूबाळू नावाचे अत्यंत गाजलेले असे त्यांचा तमाशा तुम्हाला माहित असेल. तसेच हे दोघं जण आहेत. मल्हारी तुझ्या नावाचा, गजर तुझ्या नावाचा, हाय हाय हाब सदानंदाचा, येळकोट घ्या येळकोट घ्या येळकोट. येळकोट म्हणजे जागरणाचे जे छोटे छोटे 2-4 वाक्य आहेत ते यांनी इथं प्रातिनिधिक स्वरूपात लेखकांनी लिहिले आहेत. सांगायचं एवढंच आहे की पाटील भोलाराम आणि गावकऱ्यांना ते खरंच भक्त आहेत, वाघोबा आहेत हे दाखवण्यासाठी, वाघ्या आहेत आणि ते मुरळी आहेत हे दाखवण्यासाठी सगळेजण काय करतात, जागरण करतात. आणि मग इथं जागरण संपतं. आता जागरण आहे हा एक कथेचा सुद्धा भाग आहे, कथानकाचा सुद्धा भाग आहे. म्हणजे त्याला स्वतःचा बचाव करायचा आहे त्या पाटील आणि गावकऱ्यांपासून, म्हणून तो जागरण करतो. आणि वगनाट्यामध्ये गाणी असतातच, असावीच लागतात. दर 5-5 मिनिटाला एक गाणं टाकावंच लागतं. आणि या निमित्ताने इथं जागरण सुद्धा होऊ जातं. म्हणजे कथेचा सुद्धा, नाटकातल्या कथानकाला आवश्यक असलेला सुद्धा भाग आहे, अशी त्यांनी तयारी केलेली आहे, मांडणी केलेली आहे. आणि बाकी सर्वच इथं ते साध्य करतात. जागरण संपल्यानंतर पाटलाला विश्वास होतो की नाही, हे सगळेच वाघे आणि मुरळी आहेत, देवाचे भक्त आहेत. तो म्हणतो, शब्बास शाबास, खरा वाघे आहेस, पटलं पटलं. गावकरी म्हणतात, खैंदळ केलीस भक्ता. खैंदळ म्हणजे खूप चांगलं केलंस, फार छान केलंस. भोलाराम म्हणतो हात जोडून म्हणतो, वाघोबा चूकबोल घ्यावी द्यावी, चोर माग लागला आहे आणि खंडोबानं पाठ धरली की मग येळकोट होईल. आता इथं त्याला त्याच्या मनातली भीती आहे. खापऱ्या म्हणतो, बरं मग म्हणता काय देवा, काय करायचं? भोलाराम म्हणतो, काही नाही, मीही खंडोबाचा भगत आहे. भगत म्हणजे भक्त. तो मामा हरामखोर देवाला गेलाय. आता इथं विनोदी स्वरूप झालं, विनोद सुरू झाला आपापसामध्ये, कारण की संकट टळलेलं आहे. तो मामा हरामखोर देवाला गेला आहे, खास माझ्यासाठी रदबदली करण्यासाठी. हो, तेव्हा उन्हापुरा बोल गेला, त्याची कृपा करून क्षमा करा. आपल्याकडे एक आहे की देवाला काही बोलता तर येतच नाही, पण देवाचा जो भक्त असतो, विशेषतः वाघ्या मुरळी हे जे देवाचे भक्त असतात, यांना सुद्धा काही चुकीचं बोलणं हे पाप लागेल अशी एक भीती आपल्या समाज मनामध्ये. तर तो त्याला म्हणतो की बाबा मला माफ करा, त्या चोराच्या भीतीने मी तुम्हाला काहीतरी बोललो. यावर खापऱ्या म्हणतो, बरं पाटील जावं का आता, जावं का भक्तांनो? पाटील म्हणतो, हो जावा खुशाल. म्हणजे त्याची परवानगी घेतात आणि त्याच्या तावडीतून, त्याच्या प्रदेशातून ते निघतात. खापऱ्या म्हणतो, म्हणा बापांनो सदानंदाचा. सर्वजण म्हणतात, येळकोट घ्या येळकोट. अशा पद्धतीने सर्वजण निघतात. त्याचा जो गावाची शिव आहे, गावाचा जो त्यांचा एरिया आहे, त्या गावाचा जो प्रदेश आहे, जिथपर्यंत त्याची हद आहे, त्याच्यानंतरच वर पहाडावर चढून जायचं असल्यामुळं या पाटलाची आणि त्याची भेट होणं अनिवार्यच होतं. आणि अशा पद्धतीने पाटलाची त्याची भेट होते. आता ते सगळे निघून गेलेले आहेत, पण तरीही भोलाराम म्हणतो, पाटील भगत गेले देवाच्या नावानं शंख करीत. शंख म्हणजे ते थोडंसं उपरोधिक पद्धतीनं.
पाटील म्हणतो आपण जाऊ चोराच्या नावाने शंख करीत. मग ते देवाचं नाव घेतले, आपण चोराचं नाव घेऊ. यावर भोलाराम म्हणतो, पाटील खरं सांगू, मी त्या वाघ्याला भेलो होतो, परंतु मला वाटलं तोच तो चोर. त्यानं जागरण घालून आम्हाला वेड्यात काढलं. आणखीन सुद्धा भोलारामची शंका त्या वाघ्यावर आहे, म्हणजे खापऱ्या चोराला त्यानं ओळखलेलं आहे. पाटील म्हणतो, नक्की का? पण मला तसं नाही वाटलं, मला तसं काय त्याच्यावर संशय नाही आला. भोलाराम म्हणतो, तुम्हाला तसं वाटणार नाही, परंतु तोच चोर आहे असं मला वाटतं. कारण? पाटील म्हणतो, कारण चोराच्या मनात चांदणं. थोडस उपरोधिक पद्धतीने त्याला बोलतो. भोलाराम म्हणतो, नव्हे, चोरनी साव हे समजायची अक्कल आहे मला, त्याच्यावरच पाळत ठेवा. म्हणजे भोलारामचा संशय एकदम पक्का आहे. पाटील म्हणतो, ठीक, तसं करूया. तो जत्रा करून परत येणार याच मार्गाने. म्हणजे एकंदरीत ह्या सर्व प्रक्रियेमधून या तिसऱ्या दृश्यामध्ये खापऱ्या चोर पकडला गेला नाही, तो इथून सुटलेला आहे त्या गावकऱ्यांच्या याच्यामधून हुशारीनं. जर तो एकटा निघाला असता, त्यानं या सीताबाईची आणि मामाची आणि सर्व वारकऱ्यांची भक्तांची जर मदत घेतली नसती तर तो एकटा नक्कीच सापडला असता. परंतु त्यानं सगळ्यांना चोराची भीती घालून एक वेगवेगळे रोल दिले, जागरण केलं, त्याच्यामुळे तो वाचला. परंतु भोलारामच्या म्हणण्यानुसार की तो चोर आहे. आणि पाटलाला सुद्धा लक्षात येते की ठीक आहे, आपण याच्यावर पाळत ठेवायला पाहिजे, त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे खापऱ्या चोर जरी वाचला असला तरी त्याच्यावरचा संशय मात्र आता बळावलेला आहे. आणि पाटील म्हणतो की आता याला जत्रा करून परत येऊ दे, कारण की जत्रा करून सुद्धा याला कोणत्या रस्त्याने जायचं ते याच रस्त्याने जायचंय. याचा अर्थ आता पाटील त्याच्या मागे लागणार आहे. आणि इथेच हे तिसरं दृश्य संपतं. या तिसऱ्या दृश्यामध्ये लेखकानं फार मोठ्या हुशारीनं खंडोबाचा जागरणाचा एक सुंदर प्रसंग तयार केला. तो कथानकाला जोडला, नाटकाला जोडला, आणि तो अशा पद्धतीने जोडला की असं वाटतच नाही की तो बळजबरीने आणलेला आहे म्हणून. म्हणजे वगनाट्याची वैशिष्ट्ये सांभाळत सांभाळत या नाटकाची, जे आधुनिक नाटक आलेलं आहे, त्या आधुनिक नाटकाला सुसंगत अशी रचना या दृश्यामध्ये आपल्याला दिसून येते. जसं की मागे सूत्रधारानं सांगितलं होतं की आता याच्या मागे पाटील लागणार आहे. खापऱ्या चोरावर संशय, पाटीलाची आणि पाटलाची आणि खापऱ्या चोराचा आमना सामना होणार आहे. त्याच्यातून तो वाचतो का नाही वाचत हे सुद्धा एक महत्वाचं आहे. तर या ठिकाणी हे जे तिसरं दृश्य, या दृश्यामध्ये फक्त अमोरासमोर आलेले आहेत. आणखीन सुद्धा पाटलाचा संशय खापऱ्या चोरावरचा गेलेला नाही, उलट आणखीन दाट झालेला आहे. आणि शेवटच्या वाक्यामध्ये तो म्हणतो, ठीक, तसं करूया, तो जत्रा करून परत येणार याच मार्गाने. म्हणजे तो सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. आता पुढच्या दृश्यामध्ये काय होतं? पुढच्या दृश्यामध्ये पाटलाला तो खरंच सापडतो का? पाटील त्याला शोधू शकतात का? खापऱ्या चोर पकडला जातो का? किंवा खापऱ्या चोर आणखीन काही हुशारी करून स्वतःची सोडवणूक करून घेतो? भोलारामाला लुटल्या जातं का सावकाराला? त्याला कसं काय केलं जातं नेमकं, हे पुढच्या चौथ्या दृश्यामध्ये आपण पाहणार आहोत. मला वाटतं की हे कथानक अगदी साधं सोपं आहे. हे कथानक तुम्ही सुरुवातीला समजून घ्या. आणि मी तुम्हाला PDF मध्ये पाठवलेलं आहे व्हॉट्सअपवर, ग्रुपवर. ती एकांकिका वगनाट्य वाचा. आपलं हे जे वगनाट्य आहे ते वाचा, समजून घ्या. आणि काही जर संशय असतील तर तुम्ही मला फोन करू शकता, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवू शकता. तर इथे आपण थांबूया. धन्यवाद.